जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. खालील विधाने विचारात घ्या. सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 दिवसाच्या आत भरले पाहिजे. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे. 3 महिन्याच्या आत, आणि इथं म्हणतात 3 दिवसाच्या आत. ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता बघा, एवढं तर लक्षात येते की अ आणि ब सोबत नाहीयेत. हे गेलं. आता राहिलं अ अ ब कड. ठीक आहे. आता याच्यामध्ये अ हे विधान बरोबर आहे, ब आणि क हे चुकीचं आहे. ठीक आहे. आता सरपंच 5 वर्षासाठी 21 वर्ष त्याची आयु पाहिजे इलेक्शन लढण्यासाठी. सरपंचाला उपसरपंचाला जर काय करायचंय, राजीनामा द्यायचा आहे, तर तो कोणाकडे देणार? तो देणार डेव्हलपमेंट ऑफिसर. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफिसर ऑफ पंचायत समिती. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. 73व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 पंचायत पंचायत राज बद्दल होतं. तर याच्यात कलम नंबर 243 सब क्लॉज डी मध्ये रिझर्वेशन बद्दल मेन्शन केलेलं होतं. ओके, 1/3 रिझर्वेशन फॉर विमेन हे मेन्शन केलेलं होतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. ग्राम विकास समितीच्या सदस्याची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. ग्राम विकास समितीतील सदस्यापैकी 1/3पेक्षा कमी नसलेले इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. ओके. तिच्या सदस्यापैकी 1/2पेक्षा कमी नसलेली इतके सदस्य महिला असतील. उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. ठीक आहे. तर वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता बघा, याच्यामध्ये एकदम एवढंच आपल्याला माहिती आहे, ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असतो. हे तर बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे हे कटलं. आता हे 3 राहिले. उपसरपंच, आता मला एक सांगा, सरपंच अब्सेंट असेल त्यावेळेस उपसरपंचाचा रोल असतो. ठीक आहे. मग उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल का? नाही, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे ड चुकलंय म्हटल्यावर आपलं, सॉरी, ड चुकलंय. ठीक आहे. अजून एवढं ड चुकलंय तर कुठं वरीलपैकी सर्व गेलं. ठीक आहे. आता राहिले हे 2. ह्याच्यात बघा, ब क ई, ब क ई. ओके. ब क म्हणजे ब क ई तर बरोबरच आहे. आता पूर्ण खेळ आहे अ मध्ये. तर याच्यामध्ये 7 पेक्षा कमी नाही तर 12, आणि इकडे 17 नाही तर 24 आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. सरकार्य आयोग रिकाम जागा यासाठी अनुकूल होते. तर सरकार्य कमिशन भरलं होतं किती? 1983 मध्ये. आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं पूंछ कमिटी 2007 ला जी गठीत झाली होती. आता सरकारिया आणि पूंछ कमिटी ही सेंटर आणि स्टेटच्या रिलेटेड होती. ठीक आहे. सरकारिया आयोगामध्ये राज्यपालास पद रद्द करावे असं काही मेन्शन केलं नव्हतं. उलट राज्यपालाला ज्यावेळेस नॅशनल इमर्जन्सी कलम नंबर 356 नुसार प्रेसिडेंट रूल लागते, त्यावेळेस राज्यपाल किती महत्वाचा आहे याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं होतं. अखिल भारतीय सेवा रद्द करायला नव्हतं सांगितलं यांनी, उलट अखिल भारतीय सेवांना स्ट्रेंथन करा म्हणून सांगितलं होतं, अजून स्ट्रॉंग करा म्हणून सांगितलं होतं. आंतरराज्य परिषद रद्द नाही तर ही इस्टॅब्लिश करा म्हणून सांगितले होते. आणि इव्हन 1990 मध्ये ही स्थापना पण करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे उत्तर काय आलं? ऑप्शन 4 आलं, कारण की अनुकूल होते असं विचारले. आता बाकीचे सरकारी या कमिशन काय सजेस्ट केलं होतं आपल्याला? तर त्यांनी सजेस्ट केलं होतं फायनान्शियल मॅटर्स बद्दल. त्याच्यानंतर रेसिड्युअल पॉवर, रेसिड्युअल पॉवर. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. राज्या राज्याच्या
महाधिवक्ता संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. तो राज्य शासनाविरुद्ध झालेल्या खटल्यात खाजगी पक्षकासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. आता कसं राहील तो बघा, राज्याच्या महाधिवक्ता म्हणजे काय असणार? तो वकील, आता सोप्या भाषेत सांगायचं ना, तो तो गव्हर्नमेंटचा वकील आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट विरोधात काही पण आलं तर तो कोर्टामध्ये काय करणार, लढा देणार. आणि इथं काय म्हणतात, तो राज्य शासनाविरुद्ध झालेल्या खटल्यात खाजगी पक्षकासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. असं कसं होईल? हा, त्याला प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो तो. ठीक आहे, पण तो जर गव्हर्नमेंटच्या विरोधात असलेल्या केसेस ना, त्या नाही तो घेऊ शकत. ठीक आहे, बाकी प्रॅक्टिस तो करू शकतो. ओके. आणि यांची अपॉइंटमेंट कोण करतात? राज्यपाल करतात. ओके, राज्यपाल करतात. याचा उल्लेख आपल्याला कलम नंबर 165 मध्ये पाहायला मिळतो. आणि याचे बघा जे याचे पे पर्क्स वगैरे जे सर्व असतं ना, तर हे मानधन याचं राज्यपाल डिसाईड करतो. तर हे चुकलं, हे पण चुकलं. ओके, 3 पण चुकलेलं आहे, ऑप्शन आलं 4. आता एक लक्षात ठेवा, याची क्वालिफिकेशन जर विचारली तर हायकोर्ट जज एवढी पाहिजे. आता हायकोर्टच्या जजची क्वालिफिकेशन काय ते पुढे एक प्रश्न आहे, तिथे आपण डिस्कस करूयात. 2024 मधले महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण, असं जर विचारलं तर बिरेंद्र सराफ. ठीक आहे, आता आपण लगेच थोडं रिवाइज करूयात आपलं अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कलम नंबर 76. आता याच्यातलं एक लक्षात ठेवा, राज्याचा महाधिवक्ता असो का अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असो, ह्या दोघांना पण बघा, हे काय, हे हाऊस मध्ये भाषण देऊ शकतात, पण त्यांना मतदान करण्याचा किंवा वोट करण्याचा अधिकार नाहीये. ठीक आहे. आता 2024 मधले भारताचे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कोण, तर हे 16वे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत, ज्यांचं नाव आहे आर व्यंकटरमणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. संसदीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धतीबद्दल विचारले. प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. तर हे दोन्ही विधान बरोबर आहे. आणि एकच आहे की हे एकूण एकाला एक्सप्लेन करत नाही. ओके, ब हे एक्सप्लेन करत नाही अ ला. आता यांनी आपल्याला संसदीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धत ही एक एक्झामिनर हिंट दिलेली आहे. तर संसदीय पद्धत मध्ये काय असतं, संसदीय पद्धत, संसदीय आणि अध्यक्षीय, याच्यात दोनच डिफरन्स लक्षात ठेवा. संसदीय पद्धत म्हणजे ड्युअल एक्झिक्युटिव्ह असतं याच्यात. अध्यक्षीय म्हणजे सिंगल एक्झिक्युटिव्ह. आता बघा, संसदीय म्हणजे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ, आणि अध्यक्षीय म्हणजे प्रेसिडेन्शियल फॉर्म. तर संसदीय हे एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असतं, आणि अध्यक्षीय म्हणजे प्रेसिडेन्शियल सिस्टीम हे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट नाहीये. ठीक आहे. संसदीय पद्धतीमध्ये प्राईम मिनिस्टर, अध्यक्षीय पद्धतीमध्ये सर्वात महत्वाचा असतो प्रेसिडेंट. ओके, प्रेसिडेंट. त्याच्यानंतर संसदीय मध्ये फ्युजन ऑफ पॉवर म्हणजे कसं असणार, स्टेटला काही पॉवर, सेंटरला काही पॉवर, असं काही पॉवर डिवाइड झालेली असते. ठीक आहे. आणि अध्यक्षीय पद्धतीमध्ये असं काही डिव्हिजन नसतं. ओके. आता पुढचा प्रश्न हा एक एक प्रश्न याच्यात लक्षात ठेवा. संसदीय पद्धतीमध्ये मेजॉरिटीने निवडून येतात. आता आपल्या लक्षात यायलाच पाहिजे ना, प्राईम मिनिस्टर ज्या पार्टीला मेजॉरिटी असते तिकडूनच निवडून येतात, आहे का नाही? चला आता पुढचा प्रश्न, अर्थविधेयका अर्थविधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तो मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो. अच्छा, ठीक आहे. ते राज्याच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. राज्यपालाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो. दोन्ही राज्यगृहामध्ये विधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधान परिषदाच्या संयुक्त बैठकी बोलावू शकतो. आता बघा, याच्यामध्ये ना आपल्याला एवढं तर माहिती आहे की मंत्री अर्थविधेयक कोण इंट्रोड्यूस करू शकतो? फक्त आणि फक्त मंत्री इंट्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. सदस्य काय करणार आहेत का?
मांडू शकतात का? सदस्य नाही मांडू शकत. ठीक आहे, प्रायव्हेट मेंबर मांडू शकत नाहीत. आता लक्षात ठेवा, खाजगी सदस्य म्हणतात ना, मंत्री सोडून बाकी जे पण MP किंवा इकडल्या राज्यसभे म्हणजे पार्लमेंट मधले MP किंवा परिषदेमधले MLA असतात ना, तर ते सर्व काय असतात? खाजगी सदस्य असतात, मंत्री सोडलं तर. ठीक आहे, म्हणजे तर चुकलं, हे कटलं, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ते राज्यपालाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. ठीक आहे. आता अर्थविधेयक म्हटलं तर आपल्याला काय येतं? मनी बिल म्हटलं की 110 कलम नुसार. ठीक आहे. आता क मध्ये लक्षात ठेवा, एखादे विधेयक अर्थविधेयक आहे की नाही असा प्रश्न झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो. नाही, राज्यपालाकडे एक एक डिस्क्रिशनरी पॉवर असते राज्यपालाकडे, कलम नंबर 201 नुसार. आता बघा, कलम नंबर 200 आधी लक्षात घ्या, त्याच्यानंतर 201 तुम्हाला लक्षात येऊन जाईल. राज्यपालाला एक पॉवर असते, कोणतं कोणतं बिलला असेट म्हणजे मंजुरी देणं, किंवा त्याला थांबवून घेणं, किंवा त्याला रिटर्न करणं, किंवा प्रेसिडेंटकडे पाठवणं. तर 200 कलम नुसार काय करतो तो? प्रेसिडेंटकडे पाठवतो. मग कलम नंबर 201 मध्ये काय आहे? गव्हर्नरनं जे काही बिल पाठवलंय प्रेसिडेंटकडे, ठीक आहे, त्याला डिसिजन घेणं. ठीक आहे. आणि मग ह्या ज्यावेळेस गव्हर्नर कोणतं पण बिल काही पण असू, जे प्रेसिडेंटला एकदा दिलं त्याच्यामध्ये राज्यपालाचा रोल संपतो. मग डायरेक्ट हे मंत्रिमंडळ आणि प्रेसिडेंट हे दोघच एकूण एक बघून घेतात. आणि याच्यात अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आता हे मी तुम्हाला हे मंत्रिमंडळ फक्त स्टेट लेजिस्लेटर वाला सांगतो बरं का, विधानसभा वाला सांगतो, विधानसभा. ठीक आहे. विधानसभेमध्ये आता सपोज आपण एक उदाहरणासह बघू. ठीक आहे. हे एक बिल आहे, हे बिल नावाचं एक बिल आहे, हे विधान सभा. ठीक आहे, विधानसभेनं हे बिल काय केलं? हे बिल पाठवलं राज्यपालाकडे. राज्यपाल म्हणला की बाबा मी प्रेसिडेंटला रेफर करतो. ठीक आहे, प्रेसिडेंटला रेफर केलं हे बिल. गव्हर्नरचा राज्यपालाचा रोल संपला. मग हे दोघंच एकूण एकाकडे बघणार, ह्या दोघांच्या मध्येच पूर्ण कारभार चालणार त्या बिलाचा. ठीक आहे. मग हे बिल प्रेसिडेंट म्हणला की बाबा वापस पाठवायला आहे, ह्याच्यात चेंज करा, असं असेल चेंज करा. तर हे बिल चेंज करून यांनी इम्प्रुव्हमेंट करून हे परत बिल यांना पाठविलं. तर ह्या दुसऱ्या ओके सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रेसिडेंट बाइंडिंग नसतं. ओके, बाइंडिंग नाही की ह्या बिलला सहमती देणं. पण आता जर हीच केस असली असती, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की संसद मध्ये कोणतं जर बिल आलं, ओके, दोन्ही हाऊस मध्ये राज्यसभा लोकसभा राज्यसभा मधून पास झालं आणि प्रेसिडेंटकडे गेलं. प्रेसिडेंट म्हटलं बाबा याच्यात काहीतरी चूक आहे, तुम्ही सुधारणा करून आला. मग हे बिल परत संसदेत गेलं. संसदेतनं परत बिल प्रेसिडेंटला दिल्यानंतर हे बिल प्रेसिडेंटला बंधनकारक आहे, त्याला हे परमिशन देण्यासाठी. पण जर विधानसभेचं जे बिल आहे त्याला प्रेसिडेंटला बंधनकारक नाहीये. ठीक आहे, इथे लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. आता म्हणजे तर समजलं तुम्हाला. आता हे संयुक्त बैठक हा कन्सेप्ट फक्त बघा, संयुक्त बैठक कलम नंबर 108. आपण संयुक्त बैठक कुठून घेतलंय? ऑस्ट्रेलियाकडून घेतलंय. आणि आपण हे पण पाहिलेलं आहे की संयुक्त बैठकीमध्ये मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल होत नाही, यांच्यामध्ये संयुक्त बैठकी होत नाहीत. ठीक आहे, होत नाहीयेत. एवढंच लक्षात ठेवा की आता बघा, मनी बिल हे विधानसभेमध्येच इंट्रोड्यूस होतात. ठीक आहे, फक्त विधानसभेमध्ये इंट्रोड्यूस होतात, आणि विधानसभेमध्ये फक्त मंत्री याला काय करतात? मंत्री इंट्रोड्यूस करू शकतात. विधान परिषदेमध्ये फक्त आणि फक्त हे 14 दिवसासाठीच हे बिल असतं, मनी बिल. आता सिमिलरली आपण सेंटरमध्ये कशी सिच्युएशन असते हे पाहूया. सेंटरमध्ये पण मनी बिल आहे ना, लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस होतं, मंत्री इंट्रोड्यूस करू शकतात. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे जर बिल राज्यसभेत पाठवलं तर राज्यसभेत फक्त ते लाईक मुंह दिखाई जसं राहतात ना, मुंह दिखाई टाईप त्यांचं 14 दिवस ते बिल तिथे असतं. राज्यसभाने त्यांना काही सजेशन दिलं किंवा काही पण इम्प्रुव्हमेंट सांगितले असेल तर ते बंधनकारक नसतं लोकसभेला की त्यांनी स्वीकारलंच पाहिजे का नाही पाहिजे. जर राज्यसभेनं 14 दिवस बघितलं पण नाही ना, तर 15व्या दिवशी लोकसभा डायरेक्ट प्रोसिजर पुढे चालू ठेवते. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात आपण. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्या विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे, जर त्यासंबंधी रिकामजागाने ठराव मंजूर केला तर? आता आपल्याला माहिती आहे की 7 शेड्यूल मध्ये स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट असतात. ठीक आहे,
तर आता यांनी काय म्हणतात, राज्य सूचीतील कोणत्या विषयावरती राष्ट्रीय हितासाठी, तर त्यांनी दिले राष्ट्रीय हितासाठी. तर बघा ऑप्शन 4 याचं उत्तर आहे, राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने, जे की कलम नंबर 249 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे, आपण खूप वेळेस डिस्कस केलं की युनियन लिस्ट मध्ये काय आहे, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट मध्ये काय आहे. ठीक आहे. आता युनियन लिस्ट मध्ये सर्वात सर्वात जास्त पॉवर कोणाकडे असते? युनियन युनियनकडे असते, संसदेकडे असते. स्टेट लिस्ट झालं. कॉन्करंट लिस्ट मध्ये कोणाकडे पॉवर असते? कॉन्करंट लिस्ट मध्ये सेंटर, ओके, सेंटर केंद्रशासित आणि राज्य याच्यामध्ये समान पॉवर असते, पण हे समान नसते ऍक्च्युली. सेंटरकडे थोडी जास्त पॉवर असते. ओके. आणि स्टेट लिस्ट मध्ये सर्वात जास्त पॉवर ही स्टेट कडे असते, पण काही मॅटर्स असे असतात, ठीक आहे, की त्याच्यामध्ये सेंटरला ओव्हरथ्रो करून काय करतो, सॉरी, स्टेटला ओव्हरथ्रो करून सेंटर पॉवर काय करतो, पॉवर ऍब्झॉर्ब करून घेतो. तर ती कोणकोणत्या कंडिशन मध्ये सेंटर जास्त पॉवरफुल आहे स्टेट पेक्षा? तर पहिली कंडिशन आहे, जर नॅशनल इमर्जन्सी लागली, ठीक आहे, नॅशनल इमर्जन्सी 352 नुसार, 356 नुसार प्रेसिडेंट रूल लागला तर. त्याच्यानंतर जर एखाद्या स्टेटनं रिक्वेस्ट केली असेल तर. तिसरा आहे, जर एखादं इंटरनॅशनल अग्रीमेंट इम्प्लिमेंट करायचं असेल. आता सपोज एक समजण्यासाठी, हे एक राज्य आहे, ह्या राज्यामध्ये एक न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट बनवायचा आहे, ठीक आहे, आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट बनवण्यासाठी आपण सपोज रशियाची मदत घेतोय. तर मग हे झालं, हे काय, हे जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे ना, तर हे सेंटर बनवणार, केंद्रशासित प्रदेश बनवणार एका पर्टिक्युलर राज्यामध्ये. पण ह्या राज्यामध्ये ह्या ह्या हे जे स्टेट आहे ना, ते तिथल्या गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा एवढा विचार न करता ते डायरेक्ट प्रोजेक्ट बनवू शकतात. का म्हणून बनवू शकतात? कारण की हा जो न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट आहे तो वेलफेअर साठीचा आहे. ठीक आहे. अशा अशा पद्धतीनं ते इंटरनॅशनल अग्रीमेंट मध्ये म्हणजे सेंटरकडे जास्त पॉवर असते. ठीक आहे. आता हे नॅशनल इमर्जन्सी प्रेसिडेंट रूल आपण बघितलं, इंटरनॅशनल अग्रीमेंट. आणि जेव्हा स्टेट काय करतं, एक स्टेट रिक्वेस्ट करत सेंटरला की बाबा तुम्ही असं असं करा. मग त्या सेंटर, जर ह्या सेंटरनं, एक पर्टिक्युलर स्टेट आहे, ओके, स्टेट वन, याने रिक्वेस्ट केली सेंटरला की बाबा तुम्ही बघा आता इथं, मग ह्या सेंटरला काही काळासाठी बाजूला ठेवतात आणि हे जे पूर्ण याचा कार्यकार संसद बघते. ठीक आहे. जर त्यांनी रिक्वेस्ट केली तर. ठीक आहे. तर ह्या 4 कंडिशन लक्षात ठेवा, आपल्याला मे बी विचारल्या जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूत आता. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारत आहे. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरविता येईल. ठीक आहे, भरविता येईल जेव्हा पाहिजे तेव्हा. परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. जिल्हा परिषद अध्यक्ष एक पंचमाश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांना लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या अबसेंटसी मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीच्या सभापतीकडे भूषविले जाते. आता बघा, याच्यामध्ये बरोबर काय विचारलंय आपल्याला. आता बघा, कॉमन सेन्स आहे की क हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. बघा, क क आता वरीलपैकी सर्व मध्ये पण क येतं, हे क तर विधान बरोबर आहे. ठीक आहे. आता हे बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष एक पंचमाश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. आता यांनी काय म्हटलं की 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे, तर हे 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसायला पाहिजे. म्हणजे बघा, 1 जानेवारीला आज बैठक भरली. ठीक आहे, 1 जानेवारीला भरली, मग 2 फेब्रुवारी, 3 मार्च, हे झाले 2 महिने. ओके. 1 मार्च, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, 1 एप्रिल. ठीक आहे. तर 1 एप्रिलच्या आत बैठक झालेली पाहिजे, 2 एप्रिलला नाही. ठीक आहे. तर असं हे 3 महिन्याच्या आत बैठकी झाल्या पाहिजेत. आणि जेव्हा आवश्यक असते तेव्हा ते बैठक भरू शकतात. सॉरी. आणि आता हे बघा, ज्यावेळेस ज्यावेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोन्ही पण अबसेंट असतात ना, तर काय करतात, ते समिती अध्यक्षस्थान
कोण भूषवणार, तर ते जे मेंबर असतात ना, तर तेच मेंबर वोट करतात आणि एकाला अध्यक्षस्थानी बसवतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. हा, याच्यात एक मुद्दा लक्षात ठेवा. ही जी बैठक जिल्हा परिषदेची आहे बैठक असते ना, तर ती त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्येच ती बैठक व्हायला पाहिजे बरं का. जी जो त्यांचा जिल्हा आहे ना, तर त्या जिल्ह्याच्या अंतर्गतच ती बैठक झाली पाहिजे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन बैठक नाही करायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि रिकामजागा समावेश असतो. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायालय आणि राष्ट्रपती ठरवताल इतके न्यायाधीश असतात. आता एक लक्षात ठेवा, हायकोर्ट म्हटलं तर 214, 231 पार्ट 6. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्ण हायकोर्ट पण ऑर्गनायझेशन, इंडिपेंडन्स, ज्युडिशरी पॉवर, प्रोसिजर्स वगैरे सर्व असतं त्याच्यात. ठीक आहे. आता न्यायाधीश बनायचे तर तो इंडियन सिटीजन पाहिजे. त्या व्यक्तीने ज्युडिशियल ऑफिसर किंवा ज्युडिशियल ऑफिस इन भारतामध्ये ज्युडिशियल ऑफिशियल म्हणून भारतामध्ये 10 वर्ष सर्व्हिस केली पाहिजे, किंवा हायकोर्टामध्ये 10 वर्ष म्हणून त्यांनी वकालत केलेली पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं. आता याच्यात लक्षात ठेवा, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, सीजीआय हायकोर्टचा, हे बाकीचे करंटली 34 सीजीआय आणि बाकी 33 बाकीचे जजेस आपल्याला सुप्रीम कोर्टात पाहायला मिळतात. यांची अपॉइंटमेंट कोण करतो? प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतो. आता हे जजेस आहे ना, तर ह्या जजेसची अपॉइंटमेंट करायची असेल त्यावेळेस हा जो सीजीआय आहे त्याची ऍडवाइस घेऊन प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतो. सिमिलरली सीजीआय ऑफ हायकोर्ट आणि जजेस ऑफ हायकोर्ट अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतो. ठीक आहे. आणि सीजीआयच्या मतानुसार प्रेसिडेंट जजेसची अपॉइंटमेंट करतो. आता हे झालं हायकोर्टाचा 62 वर्ष कार्यकाल, सुप्रीम कोर्ट 65 वर्ष. आता ह्या एक तर रिझाईन पण करू शकतात ते, प्रेसिडेंटला लिहून म्हणतात की बाबा माझं वय झालंय, मला काही करायची इच्छा नाही वगैरे वगैरे, समजण्यासाठी सांगतो मी. ठीक आहे. पण जर यांना इम्पीच जर करायचं झालं तर एखाद्या वेळेस इम्पीचमेंट प्रोसिजर त्यांच्यावर खटला दाखल झाला तर एवढंच लक्ष ठेवा बघा, म्हणजे ती बोथ हाऊस मध्ये काय होणार, मतदान, वोटिंग वगैरे होती, खूप सारी मोठी प्रोसेस होती. आपल्याला एकच वर्ड लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, ते म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. ठीक आहे. स्पेशल मेजॉरिटीने रिमूव्ह होतात, एवढंच लक्षात ठेवा जास्त जास्त. ठीक आहे. म्हणजे आता पुढचा प्रश्न डिस्कस करूयात आपण. हा, प्रश्न क्रमांक 10 काय म्हणता येतो? राज्य राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्यांची स्थापना केली होती. त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाला कार्य दिलेले होते किंवा कोण त्याचे अध्यक्ष होते? ठीक आहे. आता आपण याचे अध्यक्ष हे सर्व बघण्याआधी आपण पाहूयात कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनली केव्हा? राज्यघटना निर्मिती. ओके. तर आता लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ही आयडिया दिली होती एम रॉय यांनी 1934 मध्ये. 1934 ला दिली होती. 6 डिसेंबर 1947 मध्ये कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनली. 9 डिसेंबर, हे टाइमलाईन नुसार लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. 9 डिसेंबरला 1947 ला पहिली मीटिंग भरली, ज्याचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. ओके. अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट होते, टेम्पररी प्रेसिडेंट होते सच्चिदानंद सिन्हा. प्रश्न आलेले त्याच्यावरती बरं का. 11 डिसेंबरला मीटिंग भरली आणि याच्यामध्ये प्रेसिडेंट म्हणून म्हणजे बिनविरोध कोण निवडून आले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद निवडून आले. ठीक आहे. त्याच्यानंतर 13 डिसेंबरला जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं? ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन प्रेझेंट केलं होतं, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन 22 जानेवारी 1947 ला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने स्वीकारलं, ऍक्सेप्ट केलं. 26 नोव्हेंबर 1947 ला भारताचं कॉन्स्टिट्यूशन बनून तयार झालं. 26 जानेवारी 1949 ते आणि 26 जानेवारी 1950 मध्ये भारताचं कॉन्स्टिट्यूशन काय झालं? फोर्स मध्ये आलं.
ठीक आहे, हा झाला थोडासा बॅकग्राऊंड. आता आपण या काय करूयात, अध्यक्ष स्थान कोण कोणी भूषवलं ते बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे ड्राफ्टिंग कमिटी 1900. आता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, राजेंद्र प्रसाद. याच्यात ना अय्यादी कृष्णस्वामी अय्यर यांनी क्रेडेन्शियल, आता हे डायरेक्टली लक्षात ठेवा, क्रेडेन्शियल कमिटी, ठीक आहे. के एम मुन्सी यांनी कोणती कमिटी चेअर केली होती, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी. आता आपण काही महत्वाच्या कमिटीज आहे त्या पाहूयात. जवाहरलाल नेहरू यांनी कोणकोणत्या कमिटी हेड केलेल्या होत्या, तर युनियन युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी जवाहरलाल नेहरू यांनी हेड केली होती. इथंच पाठ करूयात वाटलं तर, जवाहरलाल नेहरू यांनी युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी हेड केली. त्याच्यानंतर युनियन पॉवर कमिटी, एवढंच लक्षात ठेवा, युनियन आलं, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, युनियन पॉवर कमिटी कोण, जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, झालं हे एक लक्षात आलं आपलं. आता दुसरं पाहूयात, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, राजेंद्र प्रसाद यांनी कमिटी ऑन ही तर हे केले कार्यपद्धतीची कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अजून एका कमिटीचे अध्यक्ष स्थान भूषवले होते, ते म्हणजे स्टेअरिंग कमिटी. ओके, स्टेअरिंग कमिटी राजेंद्र प्रसाद, स्टेअरिंग कमिटी राजेंद्र प्रसाद, स्टेअरिंग कमिटी राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कोणती, ड्राफ्टिंग कमिटी. आता नंतर पाहूयात आपण सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांनी, बघा याच्या आधी पण एक प्रश्न आपल्याला विचारला होता की फंडामेंटल राईट वरची एक कमिटी आहे, त्याचे अध्यक्ष कोण होतं, त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. ऍडवायझरी कमिटी फॉर फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, अजून कोणत्या कमिटीचे सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते, मायनॉरिटी मायनॉरिटी अँड ट्राईब्स, मायनॉरिटी अँड ट्राईब्स. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सक्लुडेड रिजन, अजून प्रोव्हिजनल कॉन्स्टिट्यूशनल कमिटी. आता बघा एस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कसं लक्ष ठेवायचं, फंडामेंटल राईट वाली ऍडवायझरी कमिटी फॉर फंडामेंटल राईट वाली, त्याच्यानंतर मायनॉरिटी अँड ट्राईब्स. ठीक आहे, तिसरी कोणती, एक्सक्लुडेड रिजन. आता एक्सक्लुडेड रिजनला लक्षात कसं ठेवणार की बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक पॉलिसी त्यांनी अडॉप्ट केली होती. ओके, कॅरेट आणि स्टिक त्याला जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काय करणार त्यांनी, एकदम पहिले जे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जे प्रिन्सली स्टेट होते ना, की काही काही प्रिन्सली स्टेट म्हणायचे की मी काय भारतात सामील होणार नाही, आम्हाला इंडिपेंडंट राहायचंय, तर यांनी डायरेक्ट तिथं जाऊन काय करायचे, एक तर प्रेमानं सांगायचे, नाही तर धमकी द्यायचे. त्याच्यावरून लक्षात ठेवा की एक्सक्लुडेड रिजन, रिजन म्हणजे काय, रिजन म्हणजे एखादी जागा वगैरे, रिजन ज्याला आपण म्हणतो ते. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याला पण लक्षात ठेवू शकता. ओके, आता पुढचा प्रश्न बघूयात, म्हणजे योग्य जोड्या लावा. बालशास्त्री जांभेकर, गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, आता महर्षी धोंडो केशव कर्वे, विधवा गृहाची स्थापना 1896. बालशास्त्री जांभेकर हे आहेत स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते. आता इथं कन्फ्युजन असं होईल की महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर पहिली स्त्रियांसाठीची शाळा चालू केली होती 1848ला, मग ते का नाही, ऍक्च्युली स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते विचारले, पहिली शाळा कोणी इस्टॅब्लिश केली हे नाही म्हटले ना त्यांनी. ठीक आहे, हा इथं थोडासा ट्रॅप आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ओके, तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणलं की अनाथ बालकाश्रम. आता अजून याच्यात कन्फ्युजन होईल की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ अनाथ बालिका आश्रम चालू केले होते बघा, अनाथ बालिका आश्रम चालू केले होते. आणि अजून एक चालू केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, अनहत बालिका आश्रम, अनहत बालिका आश्रम. ठीक आहे, आता गोपाल हरी देशमुख यांनी काय चालू केलं होतं, पुनर्विवाहोत्तेजक मंडळी, ऑप्शन 3.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, तर याच्यात थोडेसे पॉइंट असे होते की जे कन्फ्युजन करू शकत होते. बाळशास्त्री जांभेकर हे कोण होते? फादर ऑफ मराठी जर्नलिझम, किंवा फादर ऑफ मराठी जर्नलिझम. यांनी पहिलं मराठी न्यूजपेपर दर्पण केव्हा चालू केलं होतं? 1832 मध्ये, 6 जानेवारी 1832 ला. त्याच्यामुळे आपण 6 जानेवारी महाराष्ट्रामध्ये काय म्हणून सेलिब्रेट करतो की महाराष्ट्र जर्नलिझम डे किंवा मराठी जर्नलिझम डे म्हणून सेलिब्रेट करतो. गोपाळ हरी देशमुख कोण आहेत? लोकहितवादी. लोकहितवादी. ठीक आहे, लोकहितवादी. आता गोपाळ हरी देशमुख हे यांचं ते संपादक होते, एडिटर होते प्रभाकर या न्यूजपेपरचे. प्रभाकर. प्रभाकर हे न्यूजपेपर कोणाचं होतं? भाऊ भाऊ महाजन यांचं होतं. तर यांच्या ह्या न्यूजपेपर मध्ये ते लोकहितवादी ह्या पेन नेम लोकहितवादी ह्या टोपण नावाखाली ते काय करायचे? प्रभाकर या न्यूजपेपर मधील प्रभाकर या न्यूजपेपर मध्ये ते लेख लिहायचे. आणि त्यांच्या लेख त्यांनी 108, लक्षात ठेवा, शतपत्राज लिहिलेले आहेत प्रभाकर या न्यूजपेपर मध्ये. 108 शतपत्राज. आणि या 108 शतपत्रामध्ये त्यांनी समाजामध्ये जे सोशल रिफॉर्मची आवश्यकता आहे त्याच्याबद्दल मेन्शन केले. आणि याच्यात एक लक्षात ठेवा, त्यांच्या 10व्या शतपदामध्ये त्यांनी लिहिलं होतं की विधवेची जी सिच्युएशन आहे त्या काळामध्ये ती त्यांनी वर्णन केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असं कोणाला म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिली त्यांची शाळा माहिती आपण 1848 ला पहिली शाळा. ठीक आहे. एक लक्षात ठेवा त्यांच्याबद्दल अजून, 1889 मध्ये त्यांनी जे जे बार्बर्स होते ना, ओके, नाई होते ना, त्यांना बॉम्बे मध्ये बोलून त्यांनी केशवपणापासून केशवपणापासून मुक्तता करण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं होतं. ठीक आहे, केशवपणापासून मुक्तता 1889 बॉम्बे मध्ये त्यांनी नायांना बोलून केलेलं होतं. 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं होतं. आणि ह्या बालहत्या प्रतिबंध गृह काय करायचं? तर हे मदत करणार होते कोणाला? ब्राह्मण विधवा स्त्रियांना. ठीक आहे. आता यांचे बुक्स वगैरे आपल्याला माहित आहे की इशारा, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, त्रिरत्न. आता आपण पाहूयात, आपण महर्षी केशव कर्वे यांच्याबद्दलचं डिस्कशन करूयात. ठीक आहे. महर्षी केशव कर्वे बालिका आश्रम, बालिका आश्रम पुण्यामध्ये चालू केली होती. केव्हा चालू केली होती? 1896 मध्ये चालू केली होती. 1896. त्यांना महर्षी ही उपाधी 1893 मध्ये मिळालेली होती. आता 1893 मध्ये त्यांच्या आयुष्यात अजून एक इन्सिडेंट झाला होता. त्याचा प्रश्न पुढे आहे, आपण तिथं डिस्कस करूयात. ठीक आहे, मी लगेच सांगून देतो. 1893 मध्ये ना त्यांनी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मधील एका विधवेशी लग्न केलं. त्यांचं नाव आहे आनंदीबाई. ओके, ही उर्फ बाया कर्वे. त्याच्यानंतर 1896 मध्ये त्यांनी पहिली विधवा गृहाची स्थापना केली. 1896 मध्ये. 1899 मध्ये त्यांनी अनाथ बालिका आश्रम. ठीक आहे. अनाथ बालिका आश्रम 1899 मध्ये. ऍक्च्युली 1896 ना हे अनहात आहे. ओके, अनहात बालिका आश्रम. हे बोलताना थोडस मिस्टेक होतात बघा, हे क्लोज क्लोज आहेत ना, त्याच्यामुळे 1896 ला त्यांनी अनहत बालिका आश्रम आणि 1899 ला मध्ये त्यांनी अनाथ बालिकाश्रम याची सुरुवात केली होती. ठीक आहे. आता याच्यात कन्फ्युजन नका होऊ देऊ. त्याच्यानंतर 1907 ला त्यांनी महिला विद्यालय. त्याच्यानंतर 1916 मध्ये त्यांनी पहिली
स्त्रियांची युनिव्हर्सिटी बनवली होती. त्या युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे? श्रीमती नंदाबाई दामोदर ठाकरसे विमेन युनिव्हर्सिटी बॉम्बे. ठीक आहे. ह्या युनिव्हर्सिटीला स्थापन करण्यासाठी विठ्ठलदास दामोदरे किंवा यांनी 15 लाख रुपयाची देणगी दिलेली होती. ठीक आहे, महर्षी कर्वे यांना. त्याच्यानंतर 1936 मध्ये महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्र ग्राम ग्राम प्राथमिक शिक्षण याची सुरुवात केली. आणि 1944 मध्ये त्यांनी समता मंच याची सुरुवात केली होती. 1954 मध्ये पद्म 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 अवॉर्ड त्यांना मिळालेला होता. पद्मश्री नव्हता, पद्मविभूषण. आणि 1958 मध्ये भारतरत्न. ठीक आहे. त्याच्यात अजून एक महत्वाचा समता मंच त्यांनी चालू केला हे सांगितलं ना. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 1932 साली भारतीय उद्योजकाची पहिली विमान कंपनी सुरू केली, ते टाटा एअरवेज. ओके, ऑप्शन ब 3 याचं उत्तर आहे. टाटा एअरवेजचे फाउंडर कोण आहेत? तर याचे फाउंडर आहेत JRD टाटा. ठीक आहे. आणि 1946 मध्ये रिनेम काय झालं यांचं? तर एअर इंडिया. JRD टाटा हे पहिले भारतीय होते ज्यांनी प्रायव्हेट फ्लाइंग लायसन त्यांना मिळालं होतं 1929 ला. आणि यांनी जी टाटा एअरवेजली चालू केली होती ना JRD टाटा यांनी, तर ती कराची ते बॉम्बे. आणि ही जी फ्लाईट होती ते त्यांनी स्वतः उडवलेली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर उत्तम धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्म जागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळत नाही, असे त्यांचे मत होते. ठीक आहे. तर ऍक्च्युली हे जे स्टेटमेंट आहे ना, तर हे स्टेटमेंट प्रार्थना समाजामधलं आहे. ठीक आहे. प्रार्थना समाजाचं. आणि प्रार्थना समाजाची स्थापना ही 1867 मध्ये कोणी केलेली होती? आत्माराम पांडुरंग तर्खडकर. पुन्हा त्यांच्यासोबत अजून कोण होते? केशव चंद्र सेन हे एक होते. आता ह्या प्रार्थना समाजाचे हे जे तीन पण आहेत ना, हे मेंबर होते. ठीक आहे, हे मेंबर होते तिन्ही पण. आता याच्यात एक लक्षात ठेवा, डॉक्टर भांडारकर गोग, तर यांनी हे पहिले भारताचे फर्स्ट इंडियन ओरिएंटोलॉजिस्ट होता. ओरिएंटोलॉजिस्ट. ठीक आहे. ओरिएंटोलॉजिस्ट म्हणजे काय असणार? काय असतं की ज्या असे एक ग्रुप आहे बघा, तर ग्रुप ऑफ पीपल ज्यांचं असं म्हणणं आहे की भारताचे जे पण ग्रंथ आहे, शास्त्र आहे, हे सर्वोपरी आहे, त्याला ओरिएंटोलॉजिस्ट असं म्हणतात. ठीक आहे. डॉक्टर भांडारकर हे पहिले इंडियन व्हाईस चान्सलर होते बॉम्बे युनिव्हर्सिटीचे. त्याच्यानंतर 1904 मध्ये त्यांना LLD डिग्री युनिव्हर्सिटीने बहाल केलेली होती. ओके, LLD डिग्री युनिव्हर्सिटीने बहाल केली होती 1904 मध्ये. कोणाला? डॉक्टर भांडारकर यांना. आता न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाज 1870 ला जॉईन केली होती. जस्टिस तेलंगण, त्यांचं पूर्ण नाव काय? काशीनाथ त्र्यंबक तेलंगण. ठीक आहे. हे बॉम्बे हायकोर्टाचे जज होते 1889 मध्ये. ठीक आहे, 1889 मध्ये. आता पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूयात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.